मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यासाठी बजेट 2026 मध्ये येणारी एक मोठी खुशखबरी बाबत. शेतीचा वाढता खर्च, महागाईचा दबाव आणि कमी आर्थिक मदत यामुळे शेतकरी सतत चिंतेत आहेत. पण मित्रांनो, यावर्षी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 6,000 रुपये वार्षिक मदत मिळते, पण ती रक्कम आता अपुरी वाटते. आजच्या व्हिडिओत आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, ही रक्कम का वाढवावी लागते, सरकार काय बदल करू शकतो, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा कसा होतो आणि ही योजना कशी तपासायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च झपाट्याने वाढला आहे. खत, बियाणे आणि कीटकनाशक महाग झाली आहेत. डिझेल आणि इंधनाच्या दरांनी उत्पन्नाचा खर्च वाढवला आहे. कृषी उपकरणाची किंमत पूर्वीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत 6,000 रुपये वार्षिक मदत शेतकऱ्यांसाठी पुरेशी ठरत नाही. शेतकरी आता अपेक्षा करतात की अर्थसंकल्प 2026 मध्ये ही रक्कम 10,000 रुपयेपर्यंत वाढली जावी, जेणेकरून शेतीतील योग्य गुंतवणूक करता येईल आणि उत्पन्न वाढवता येईल. या वाढीची मागणी यामागचं नेमकं कारण काय? तर शेतकऱ्याच्या मते गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंधन, खत, बियाणे, कीटकनाशके महाग आहेत, त्यामुळे त्यांच्या हातातील निधी कमी पडतो. जर सरकारने ही रक्कम वाढवली तर शेतकरी शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करू शकतात, उत्पादन वाढवता येईल, आर्थिक स्थैर्य मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. मित्रांनो, या योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये झाली. या योजनेचे उद्दिष्ट होते लहान शेतकरी आणि मर्यादित शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. सध्याची मदत मिळते 6,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. ही योजना शेतकऱ्यांना सावकाराच्या ओझ्यातून मुक्त करते आणि शेतीसाठी आवश्यक निधी थेट शेतकऱ्यांच्या हातात पोहोचतो. ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यास मोठा हातभार लावतो. शेतकरी निधीची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत पीएम किसान वेबसाईटला भेट द्या. ती वेबसाईट आहे https://pmkisan.go.in. आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून स्थिती तपासा. लाभार्थीची नावे व रक्कम मिळवा. ही माहिती प्रत्येक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर हा अपेक्षित बदल झाला तर शेतकऱ्यांना यांचा फायदा होईल. म्हणजेच वार्षिक मदत वाढ 6,000 रुपयाची आणि 10,000 रुपये अपेक्षित असेल. शेतकऱ्याच्या हातात जास्त पैसा येईल, शेतीत गुंतवणूक वाढवता येईल, उत्पादन वाढेल, खर्च करण्याची क्षमता वाढेल, संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम जाणवेल. म्हणजे एकच निर्णय शेतकऱ्याच्या जीवनात मोठा फरक निर्माण करू शकतो. मित्रांनो, अर्थसंकल्प 2026 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेतील ही वाढ फक्त आकडा नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुरक्षा, आत्मविश्वास आणि शेतीसाठी योग्य साधने आणणारा बदल आहे. जर ही रक्कम वाढली तर प्रत्येक शेतकरी अधिक गुंतवणूक करेल आणि उत्पादन वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राला शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही शंका असतील तर कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता. मी तुमच्या कमेंटचं पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. लवकरच भेटूया एका नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.